विठ्ठल 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 हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय महाराज की जय महाराज की जय बोल बजरंग बली हनुमान की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय धर्मवीर संभा महाराज की जय हॅलो भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पास निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पुढं निधी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म भावे साह्य तुका म्हणे सत्य कर्म भावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता पांडुरंगा कर पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कृपादाने कधे जावेता कृपादाने कधे जावेता कृपादाने कधे जावेता बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसवेन्द्यात्मरूपा देवा तुझ गणेशु सकलारती मती प्रकाशु मणि निवृत्ते दासो अवधारी जोजी ओम श्री मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी गौरी नारायण नमस्तुते शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या शुभटा शूर आणि धीर स्वामी काशी सादर तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या शुभटा विठ्ठल 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 हरे विठ्ठला रे विठ्ठल विठ्ठल रे विठ्ठल 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 भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता सेवेकरता निवडलेला भंग संत शिरोमणी जगदवंदनीय संत सम्राट देवनिवासी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यानं 16व्या शतकामध्ये 5व्या विधाची निर्मिती करून अखिल कोट ब्रह्मांडनायक प्रभू हृदयामध्ये बांधला वास्तववादी विचार करून अंधश्रद्धा बाजूला सारली 18 पगड जातीचे माणसं एका पाशामध्ये बांधले सूर्याला लाजवेल अशा प्रकारची भक्ती केली साम धाम आणि दंड याचा विचार करून आत्तापासून तर इथपर्यंत भक्तीचा कळस विश्वाला दिला असे तुकोबर आहे त्यांच्या गाथ्यातील
हा 4 चरणाचा अभंग सप्ताहातील 5व्या दिवसाच्या सेवेसाठी तुमच्या समोर उच्चारलेला आहे. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी सुरुवात करण्यापूर्वी 2 गोष्टीचा परिहार. मौजे चांदव खुर्द या ठिकाणी नाम सप्ताहाला सुरुवात होऊन आज 5 दिवस झाली. 4 का 5? 5वं कीर्तन 5वा दिवस आजचा आहे का 4था आहे? 4था दिवस आहे. काही हरकत नाही. तुम्ही पॉम्प्लेटमध्ये जरा भ्रम झाला असेल पाहिजे. 4थ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आमचे आदरणीय परममित्र हरिभक्तपरायण सूर्यवंशी सर यांच्या थ्रू यांच्या मार्फत आमच्यापर्यंत आलेली आहेत. सध्या काय आहे तुम्हाला माहिती आहे, थोडा हे घशाचा प्रॉब्लेम झालेला आहे. कार्यक्रम अखंड चालू आहेत. आमच्या जर पलीकडे आले रोडला जरा बीड जिल्ह्यामध्ये तर प्रत्येक गावामध्ये आष्टी तालुक्यामध्ये सप्ताह चालू आहे. रोज कार्यक्रम आहेत. काही हरकत नाही. आणि त्यांच्या थ्रू इथपर्यंत येणं झालं. बजरंग बलीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये येणं झालं. तुमची आणि आमची भेट झाली. या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, समीक्षक, अधीक्षक, परीक्षक, निरीक्षक सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय या ठिकाणी असणाऱ्या या व्यासपीठाचे चालक झांबरे महाराज तुम्हालाही प्रणाम. गायनाचार्य झांबरे महाराजच तुम्हालाही प्रणाम. दुसरे गायनाचार्य झांबरे महाराज तुम्हालाही प्रणाम. हा सायकर महाराज रायकर महाराज सायकर महाराज तुम्हालाही प्रणाम. सर्व टाळकरी माझ्याबरोबर आलेले आमचे हरिभक्तपरायण तळेकर सर, सूर्यवंशी सर, या ठिकाणी मृदंग वादक तेजेश महाराज खुरंगी, बरोबर आहे का? तुम्हालाही प्रणाम. साऊंड सिस्टीमवाले तुम्हालाही प्रणाम. शूटिंगवाले तुम्हालाही प्रणाम. आमची शूटिंग झालेली आहे. संपत महाराज गणगे तुम्हालाही प्रणाम. माझ्याबरोबर आले नारायण महाराज तुम्हालाही प्रणाम. आणि हरिभक्तपरायण सूर्यवंशी महाराज या ठिकाणी हार्मोनियम वादक तुम्हालाही प्रणाम. सर्व माता भगिनींना तुम्हालाही प्रणाम. सामाजिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र महाराजाला बघायला आलेले. कस काय बाबा सांगतोय हे पाहायला आलेले. कुठं बाबा चुकतोय हे पाहायला आलेले. कस काय बीड जिल्ह्यातलं तैट वातावरण हे कस काय या ठिकाणी सांगतोय हे पाहायला आलेले. सगळ्याला कोटी कोटी प्रणाम. विषयाकडे होतो. विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. कोणी राहिले असेल तर माफ करा. नाम सप्ताह यज्ञामध्ये आपण सर्वजण एकत्र आलो. भगवंताचं नामचिंतन या ठिकाणी गेले 4 दिवसापासून 3 दिवसापासून चालू आहे. त्या अनुषंगाने आपण एकत्र आलो. जे सप्ताहाची कमिटी आहे, ज्या सेवेचे यजमान असतील त्यांनाही प्रणाम करतो. भारत देशामध्ये, आशिया खंडामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये आपला जन्म झाला. विशेष महाराज जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंत आपण संसाररूपी सागरामध्ये राजहंसाप्रमाणे या ठिकाणी पाहत असतो. आणि जगता 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 आयुष्य संपून जातो बा. सुखाचा मार्ग आपल्याला सापडत नाही. भरतखंडे नरदेह प्राप्ती तर भाग्याची संपत्ती. या पृथ्वी तलावर 600 कोटी लोक राहतात. त्यातले 150 कोटी लोक हे भारत देशामध्ये राहतात. अमेरिकेमध्ये गेले, पाकिस्तानमध्ये गेले, थायलंडला गेले, अफगाणिस्तानला गेले, जर दुसऱ्या देशामध्ये तुम्ही गेले, माणसं तुम्हाला एकत्र दिसतील, प्रेम दिसणार नाही, संस्कार दिसणार नाहीत, अंतकरणामध्ये ओतीव आणि सोरीव असणारी माया दिसणार नाही. हे फक्त भारत देशामध्ये आहे. जगाच्या पाठीवरती फक्त एकच माता शब्द या भारत देशाला आहे. भारत माता. माता शब्द हा दुसऱ्याला नाही. तुम्ही म्हणू शकत नाही अमेरिका मावशी, पाकिस्तान काका, अफगाणिस्तान भाऊ, हे म्हणू शकत नाही. माता शब्द फक्त भारत देशाला आहे. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. हे शब्द फक्त भारत देशामध्ये आहेत, दुसऱ्या देशामध्ये नाहीत. तिथं जर गेले तुम्ही ते काही बोलतील, पण इथं भारत माझा देश आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. हे फक्त भारतात चालतंय महाराज, दुसऱ्या देशामध्ये नाही.
इथं ज्ञानदेव निवृत्ती सोपन काका मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकोबराय जनाबाई मीराबाई कानोपत्रा संत सावता गोरोबा काका सगळे संत भारत देशामध्ये जन्मास आले. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरा पतिव्रता जन्मास आल्या. गंगा यमुना सरस्वती भागीरथी हे सगळ्या नद्याही या ठिकाणी वाहू लागल्या. आणि अशा अवस्थेमधून आम्ही या ठिकाणी जन्मास आलो. हे आमचं परम भाग्य आहे बा. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठला रे विठ्ठला. हे आमचं परम भाग्य आहे. भारत देशामध्ये जन्म झाला, महाराष्ट्र राज्यामध्ये जन्म झाला. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे झाले. तुमचा जिल्हा अहिल्यानगर. हो, आता त्याला काय आली, वेलांटी आली, काना आला, मात्रा आला. आता जरा वेगळं आलं. पहिले बघा ना तुम्ही, काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, होकार नाही, काहीच नाही. अहमदनगर काहीच नाही. आणि इकडं अज्ञानाची घालू किडन आमच्या वाट्याला आला बीड. ही मोठी गंमत आहे बा. इथं आमचा जन्म झाला. आमचं धर्म पवित्र आहे, आमचं कुळ पवित्र आहे, आमची संस्कृती पवित्र आहे, आमचा देश पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेती, 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 जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, 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 कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. वा वा, टाळ्या वाजवण्यासाठी एकदा वाजावं, वाजा टाळ्या. आता असं आहे, तुम्हाला सांगू का, तुम्ही म्हणता तुम्ही यांची स्तुती का करता. आमच्याकडं गायकच भेटणार. मला परवा फोन आला, म्हणजे महाराज 2 गायक द्या. म्हणलं एकही नाही. रामनवमीपासून तर हनुमान जयंतीपर्यंत तुम्हाला गायक भेटले, तुमचं भाग्य समजा. गायकच नाहीत बा, वाटेलाच आहे ना. आता आणि आज तर विशारद माणसं आहे तिथं. हो, हे तुमचं नशीब आहे चांद्याचं. आमच्याकडे गायक साधा भेटना, टाळकरी सुद्धा भेटना. कारण प्रत्येक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चाललाय. काय सुंदर आवाज आहे, काय सुंदर गाणं. इतकं सोपं नाही आहे. हो, एखादं म्हणले मी असं गातो, ते काय गाणं नाही म्हणायचे बा आवतावरली. इतकं सोपं नाही. तालामध्ये स्वरामध्ये विशारद माणसं आहेत. धन्यवाद तुम्ही. इथं जन्म झाला, प्रमाण दिलं त्यांनी. बडा पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती. हो, पवित्र कुळ आहे, देश पवित्र आहे, धर्म पवित्र आहे, संस्कृती पवित्र आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमचा जन्म झाला बा. भारत देशामध्ये, भारत देशामध्ये संताचा जन्म झाला. एका वर्गाला यावंच लागतं, एका वर्गाला आणावं लागतं. एक वर्ग येत असतो, यावंच लागते. ते तुम्हा मला, आपल्या हातात काय नाही बा. जन्मास आल्यापासून मरेपर्यंत जन्मास आला, हळूहळू हळूहळू मोठ्या झाला, चौघाच्या खांद्यावर दाती चिकून गेला. याला म्हणायचं जीवन. संतानं या ठिकाणी तुम्हाला असं सांगितलं नाही, एका वर्गाला यावंच लागतं, एका वर्गाला आणावं लागतं. एक वर्ग येत असतो, यावंच लागते. ते तुम्हा आम्हाला किती वेळा जन्म यावे, किती भाग फलित
किती व्हावे फजित किती व्हावे फजित किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित नित्य व्हावे फजित नित्य व्हावे फजित किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित किती फजित किती व्हावे फजित किती व्हावे फजित किती व्हावे फजित किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित किती व्हावे फजित नित्य व्हावे फजित नित्य व्हावे फजित नित्य व्हावे फजित किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित किती वेळा जन्मले याचे महाराज आजा मेला पंजा मेला आज मेला पंजा मेला बाप मसना गेला पंजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आज मेला पंजा मेला बाप मसना गेला पंजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू कोई तैसा झाला उठा उठा जागा पट उठा उठा जागा पट्टी भैया आले देखत देखत ना तू बदू कोई तैसा झाला उठा रगपाटी भैया मोठे वंडरी वादोनी दुधा थांबणारी कोठे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला रे देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला रे अरे आजा गेला पंजा गेला बापही गेला ना आपण बी चालत बा वाडा जागेवर राहिला आणि माणसं निघून गेले प्रवासी मी दिगंताचा युगे युगे माझी वाट मज चालायच्या असो सुख दुःख माळ घाट हो ठेव खाली हो अशा प्रकारामधून हो आम्ही जन्मास आलो बालपण गेले नेनता तारुणी दशे विषय व्यथा वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म घेणे बालपण खेळण्यात गेलं तरुणपण आहे तरुण तर घेतो मजा करून ना टाकते पुरू तरुणपण निघून गेलं आलं म्हातारपण बुवा हातात काठी पानप्याला रोटी वय झाले 60 बुद्धी झाली नाटी म्हातारा म्हणला म्हातारीच बरं ती खोटी इथपर्यंत टाकला गडी मेळ नाही लागला असं आयुष्य गुण गेलं हे आपलं सांगितलंय तुम्हाला यायचं नियोजन नाही जायचं नियोजन नाही एक वर्ग एका वर्गाला आणावं लागतं धर्म रक्ष वय अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्त आणि याला रूपा बळे करुणे कळे हरिदास करुणे कळे हरिदास करुणे कळे हरिदास आणि याला रूपा बळे करुणे कळे हरिदास आणि याला रूपा बळे करुणे कळे हरिदास करुणे कळे हरि आणि याला रूपा बळे करुणे कळे हरिदास आणि याला रूपाबळे देवाला आणावं लागतं अंबऋषीसाठी जन्म सोशियले दोष्ट निर्दळीले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपला तो बोल साचे करी तो का म्हणे तुझं वर्णिती पुराणे वये नारायणे दया सिंधू देवाला आणावं लागलं बा हो आता नाही का देवाले चैत्र हा शुद्ध मास ऋतू वसंताचा दिवस हो शुक्ल पक्ष हे नवमी उभे सुरवरते वे मी माध्यानाशी दिनकर पळभर होय स्थिर आता प्रभू रामचंद्राचा जन्म दुपारी झाला एकाचा जन्म दुपारी एकाचा जन्म रात्री एकाचा जन्म सूर्योगायला काय गंमत आहे बघा ना एखादा जन्म रात्री या ठिकाणी तिमिरातून तेजाकडे प्रभूने आमच्या जीवना भगवान कृष्ण जन्म अष्टमीला प्रभू रामचंद्राचा जन्म नवमीला आणि पिंड घारीने झडपिला अंजनीने सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पटी हो हे गंमत आहे महाराज बघा ना तुम्ही आत्ता नवमी झाली नवमी नवाचा आकडा वाचा ना तुम्ही 9 1 9 9 2 18 8 1 9 9 त्रिक 27 7 2 9 9 चौक 36 6 3 9 9 5 45 4 5 9 9 सखी 54 6 4 9 बघा 9 7 63 6 3 9 9 8 72 बघा 7 2 9
99 81 8 1 9 9 10 90 या शून्य काढू 9 1 9 ही 9 मी 8ला गाठच नाही बघा 8 आकडा बघा त्याला गाठ नाही म्हणून एकाला आणावं लागतं संताने छातीला हात लावला आम्ही वैकुंठ वा, वा. वासी आलो याची कारणासी बोली जय जय ऋषी सात बाबे बरता आम्ही वैकुंठ वासी आलो याच कारणाची बोली रे सात बाबे बरताया आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया संतांनी सांगितलं बरं संतही आले आपणही आलो आणि देवही आले आता कार्य ऐका आपण जन्मास आलो लहानचे मोठे झालो माझा बाबड्या माझी बबडी माझा बाबड्या माझी बबडी बबडी मोठी झाली लग्न करून गेली बाबड्या मोठा झाला बायको घेऊन गेला वाडा मोकळाच झाला बघा ना गंमत तर बघा बबडी आमची मोठी झाली लय चांगली काड्याची डबडी आता तर मी सांगणार नाही व्यासपीठावर मी बोलणार नाही आजच्या बबडीबद्दल आजची बबडी आईबाबाची राहिलीच नाही यशस्वीला पोरगी के 032,600 नंबरनी जर पास झाली ती बबडी नाही राहिली आणि डबडी नाही राहिली खलास पानप्याला गेलासी बापाला त्याच्यावर वर्णन नाही करणार मी आताची बबडी या ठिकाणी कधी जाईल कुठं जाईल कशी जाईल कोणला मिस कॉल मारील हे सांगताच येत नाही म्हणून हात जोडून आई बापाला मुलीकड मोबाईल देऊ नका लई लाडाची तुमची आमची तायडी एवढी लाडाची खूपच अरे पोरगी गेली लग्न करून पोरगा गेला बायको घेऊन घरात कोण आहे बा म्हातारानं म्हातारी बसले गुडघ्यात मुंडकं घालून त्याला कोण राहिले बघा कोणीच राहिले नाही बा भारताची संस्कृती फार चांगली अलीकडं संपली बा हो भारत मेरा महान जगात भारताची शान आता नाही राहिले ते भारत मेरा महान गल्लीपासून दिल्लीपर्यंत लांडग्यांनी खाल्लं रान आता कोण कोण काय काय खाताय तुम्ही तुमचा ठरवा हो भारत मेरा महान होता ए हिंदुस्तान मेरा है या हिंदुस्थानामध्ये कोण कोण जन्मास आलं हेही मला माहित नाही मला हे सांगायचं आहे एका वर्गाला या ठिकाणी जन्मास आलो आपण नियोजन काहीच नाही वाडा जागेवर राहिला बैल जागेवर राहिले पाहुण्या जागेवर राहिले सोयरा जागेवर राहिला जावई जागेवर राहिला पोरगी या ठिकाणी जागेवर राहिली आणि आम्हाला जावं लागलं बा बघा ना तुम्ही आल्यानो संसारा उठावे आल्यानो संसारा उठावे आल्यानो संसारा उडावे गोगरा आल्यानो संसारा उडावे गोगरा शरणचा उद्धारा पांडुरंगा शरणचा उतारा पांडुरंगा देव एकाचे धन गोबिराजे काळाचे धन गोबिराजे चरण जाऊ दार पांडुरंग चरण जाऊ दार पांडुरंग देह एकाळाचे धन गोबिराजे देह एकाळाचे धन गोबिराजे आल्यानो संसारा उठावे गोकरा शरणचा उद्धारा पांडुरंगा शरणचा उद्धारा पांडुरंगा ए आल्याला संसारा उठावे गोकरा चरण जाऊ दार पांडुरंगा चरण जाऊ दार जन्मास आम्ही आलो भारत देशामध्ये संसारामध्ये जन्मास आलो सावध झालो नाही बालपण निघून गेलं एक वर्ग आहे आता नियोजन आहे का आपलं नियोजन काहीच नाही देव जन्मास आले भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी वसुदेव सुतदेवम कंस चानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णन वंदे जगद्गुरु रावणाला मारलं मारीच मामाला मारलं कंस मामाला मारलं हो शकुनी मामाला मारलं रावणाला मारलं देवानं भक्ताला जवळ केलं दुष्टांचा नाश केला संतानं तसं केलं नाही उजळाया आलो वाटा खरा खोटा निवाडा जगाचे कल्याण संताच्या विभूती दे कष्टविधी परोपकारे दे कष्टविधी
परोपकारे देह कष्टविधी परोपकारे अरे देह कष्टविधी देह कष्टविधी परोपकारे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे देह कष्टविधी परोपकारे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे देह कष्टविधी परोपकारे देह कष्टविधी परोपकारे देह कष्टविधी परोपकारे जगाचे कल्याण संताची विभूती देह कष्टविधी परोपकारे. अरे जगाचं कल्याण व्हावं ही संताची भूमिका आहे. आपली भूमिका काय? शेजाऱ्यांनी गाडी घेतलं तर याला कस तरी झालं काय बा त्यांनी गाडी चालली मग आता नेच त्या ठिकाणी पाय नसवले वडून ही आपली भूमिका आहे. शेजाऱ्याचा मुलगा या झाला यांच्या घरात काहीतरी झालं शेजाऱ्याची मुलगी PSI झाली आम्हाला कस तरी झालं कुठे जगाचे कल्याण संतांनी ही शिकवण दिली बा जगाचे कल्याण संताची विभूती देह कष्टविधी परोपकारे. मला मुद्द्यावर यायचंय एका वर्गाला यावंच लागतं एका वर्गाला आणावं लागतं एक वर्ग येत असतो जगाचं कल्याण करून जात असतो त्याचं नाव आहे संत आणि हेच संत भगवंत. ऐका संत भगवंत या दोन गोष्टी आहेत जिथं देव आहे अरे देव सोडा जिथं संत आहेत तिथं भगवंत आहे म्हणून वारकरी हा पंथ आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला आणि म्हणून याच देशामध्ये संत जन्मास आले भक्त जन्मास आले. बरं संत जन्मास आले देव जन्मास आले केलं काय? आपण जन्मास आलो वाडा बांधला आजच्या भाषेत बोलतो आपण जन्मास आलो मुलगा शिकला मुलगी शिकली पुण्याला फ्लॅट घेतला कोल्हापूरला फ्लॅट घेतला हैदराबादला फ्लॅट घेतला आपण जन्मास आलो फ्लॅट घेतला अजून एखादा बंगला बांधला 2-4 एकर जमीन घेतली द्राक्षाचा बाग लावला सगळं झालं. आपण जन्मास आलो एवढं केलं. ऐका एवढं केलं आपण संसार थाटात केला आणि करा. बरं कोणत्या संतांनी सांगितलं तुम्हाला संसार सोडा मला सांगा ना कोणी कोणी संसार केला नाही. नामदेवरांनी संसार केला तुकोबरांनी संसार केला सावता महाराजांनी संसार केला हो सगळ्या संतांनी संसार केला फक्त सोंग करू नका हे संतांनी सांगितलंय. हाटा तटाने पटा रंगवणी झटाका धरीसी शिरी ही मठाची उठा देव काहीतरी काय गळ्यात घालून तुळशीची लाकडे ही दूर करतील भवला माकडे आत हरीशी वाकडे तिकडे दंडुक मंडल मुंड वाजविसी अरे अरे मुढा या बिळात करशी लाटक्या गप्पा भला जन्म हा तुला लाभला अरे मनसा बुधा हरे रस सांडोरी का घेतोशी दुधा. सोंग करून परमार्थ होत नाही लांब लांब जटा काय वाढवणी खावयाच्या मिशे शिव्या दे जनाला आयशा तापशाला बोधकायचा अल्पविद्या परी गर्व शिरोमणी भजहुनी ज्ञानी कोण आहे अंगी भरी ताटा कोणाशी मानिना साधूची हळना सोय करी सजनाच्या देही माने जो विटाळत राहिलो की चांडाळ तोची अक तो का म्हणे आईशे मावेचे मैंद त्यापाशी गोविंद नाही नाही. जन्मास आपण आलोत आणि जन्माला संत आले म्हणून अनादी कालापासून संतानं सुखाचा शोध घ्यायला सुरुवात केली. सुखाचा पत्ता पाहिला सुख कुठे माझ्या पांडुरंगाची ठाई बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या सुख बसे ठाई बहुपाई जन्माच्या बहुपाई जन्माच्या बहुपाई जन्माच्या सुख वसे हेची ठाई बहुपाई संताच्या. इथं सुखे महाराज सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तू का म्हणे माझे ते सर्व सुख तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तू का म्हणे
पितांबर पितांबर इथं सुख सांगितलं बा आणि हा विचार करा हे सुख कळण्यासाठी तुकोबाराय बोले याच्यासाठी आम्हाला भक्त व्हावं लागेल ऐसे जाना जे देही वो दास भक्त ऐसे जाना जे देही वो दास भक्त ऐसे जान जे देही वो दास भक्त ऐसे जाना जे देही वो दास भक्त ऐसे जाना जे देही उदास 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 गेले आसपासनी वारोनी गेले आसपासनी वारोन गेले आसपासनी वारोनी विषय तो झाला नारायण विषय तो झाला नारायण विषय तो झाला नारायण विषय तो झाला नारायण गेली आजा पाज निवारोले गेली आजा पाज निवारोले विषय तो त्यांचा झाला नारायण 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 अशा प्रकारच्या सुखाला तुकोबराच्या वाणीतून शब्द बाहेर पडले भक्त ऐसे जाना कैसे जाना भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारोनी अरे देहावर उदास बाबा ते म्हणतात देह माझा आहे बरं देह आपलाय आता इथं बरेच लोक वयस्कर बसलेत माझ्या वडिलासारखे इथं बाबा बसलेत मला सांगा 20 वर्षाचा फोटो तुम्ही काढायचा तुमचा किती वर्षाचा 20 वर्ष मागाचा 20 वर्ष मागाचा रिटर्न भूतकाळाचा 20 वर्षाचा फोटो आणि आजचा फोटो असा समोरदारावर अगं बाया ही मी काय गंगूबाई वैशाली ताई कुसुबा का मीना वहिनी आहे की नाही यांना म्हणा तुमचे फोटो काढा मागचे हो 10वीतले 11वीतले 12वीतले जर शिकलेले असले तर आणि तो फोटो ना आजचा फोटो तुम्ही बघा बरं तुम्ही म्हणता यो मी का रे मी नाही राव हा बदल आहे हा आपल्या हातात नाही तुम्ही म्हणता काय सांगावं राव मग ह्या असं अहो ह्या असं असतंय मागचा फोटो काढा 20 वर्षापूर्वीचा अरे तो 20 वर्षाचा फोटो आणि आजचा फोटो याच्यात बदल आहे मग तुका बरा या ठिकाणी का सांगतात बा हे संसार करा पण संसार करता 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 कुठंतरी आई वडिलाच्या पाया पडाव कुठंतरी आई वडिलाचं दर्शन घ्या अरे खरंच आई काय असते लंगड्याचा पाय असते दुधावरची साय असते वासराची गाय असते माईची माय असते चंद्रापेक्षा शीतल पाण्यापेक्षा पातळ वज्रापेक्षा कठीण बेनाहीपेक्षा मऊ विश्व व्यापक पण निर्माण करणारे ती आई आहे तिच्या हातात मेघाचे कुंभ आहेत डोळ्यामध्ये सूर्याचं तेज आहे हृदयामध्ये हिमालयाचे धाडस आहे पायामध्ये वाघाची चपलता आहे तिचं नाव आहे आई आणि तिच्या पाया पडायला मला लाज वाटत असेल भारतात जन्मास आलेच काय तुम्ही विठाला 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 रे आई ही आई आहे बुवा याला उपमा दिली संदानी तुम्ही संद माया बाप कृपा बंद कायमी बदीत गिरदिवानू हो ही गंमत आहे आई सारखे संत आहेत तुम्ही खरंच आई काय असते आई हा शब्द मराठी साहित्यामध्ये हो 2 शब्द आहेत त्याला दोन्ही दीर्घ आहेत एवढाच एक शब्द आहे आई शब्दाला विरोधार्थी शब्दाचा नाही आणि जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल हो तर मन मोठं ठेवा आई बद्दल जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय तुम्हाला मन मोठं ठेवा ना बा वय सूर्यवंशी महाराज मन मोठं पाहिजे का नाही वय महाराज मन मोठं पाहिजे का नाही युपी वॉन्ट सक्सेस यू बी मस्ट टू बी ब्रॉड माइंडेड अरे जीवनामध्ये सक्सेस व्हायचंय मन मोठं ठेवा हो वासना वागिन त्यागी नहीं मल से मल धोआ रे तो स्नान में क्या हुआ नंगा से और रंगा से जना कपड़े को पहनता जरा सोच कर ये बदन भी तेरा नहीं मंजिल भी तेरा तूने क्या लाया और क्या खोया
अरे तू काय घेऊन आला? कशाला उराडबडीत घेण्याचं? मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं. अरे आणला काय? नंगाशे आणणार, नंगाशे जाणार. अरे एकटाच आलास आणि एकट्याला जायचंय. हे गणगोते, पण इथं आई वडिलाच्या चरणी लीन व्हा आणि याच्यासाठी देहावर तुम्ही उदास व्हा. मी नाही म्हणत तुम्ही देहावर म्हणजे एकदम देह सोडा, याच्यामध्येच राहा, पण आई वडिलाला या ठिकाणी सोडून राहू नका. सगळ्यात हाल केली असेल आई वडिलाची, मी जाहीर सांगतो प्रत्येक कीर्तनात, सगळ्यात हाल केली असेल तर आमच्या शिकलेल्या लोकांनी आई वडिलाची हाल केली. आमचे सूर्यवंशी सरच्या घरी गेलो, तुम्ही यांच्या वडिलाची सेवा आहे बा, मला पाहून अंत करून भरून आलो बा. ज्या आईची सेवा आहे, जी आई आहे घरात, जे वडील आहेत घरात, अवस्थेमध्ये त्यांना आधार असतो. ज्या अवस्थेमध्ये आई वडील तो घरामध्ये ठेवून सांभाळतो, माळा नका घालू आणि पंढरपूरला नका जाऊ. तुम्हाला कोणी सांगितले होते? घालूच नका माळा. जो आई वडील सांभाळतोय त्या ठिकाणी त्याला माळीची गरज नाही, पंढरीची गरज नाही. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभा केले. हो, एवढी ताकद आहे महाराज. द्वारकेची अवघी संपदा घेवनी पंढरीशी आले चक्रपाणी. नाही घडविला नाही बैसविला, भेटवया आला पुंडलिका. द्वारका ही दुसऱ्या राज्यात आहे. फक्त त्याला कळलं इथं आले भगवान आणि विचारलं वाटीजीवर नेम ठेवले माय नेम पुंडलिक. काय करता तुम्ही? म्हणले आई वडिलांची सेवा करतो. हो, ही ताकद आहे. म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास, याला म्हणायचं भक्त. हो, आता उदास भक्त कोणते होते? गाडगे महाराज उदास भक्त होते. हातामध्ये झाडू घेऊन सारा गाव झाडायचे. गोरोबा काकाने चिखल तुडता तुडता मुलं तोडून टाकलं बा. असो ऐसा कुठे आठवती नाही. फक्त ऐसे जाना. अर्जुनाचे घोडे धुतले, मीराबाईचा विषाचा प्याला पिऊन टाकला. हो, बघा ना तुम्ही, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवाती दूध प्याला प्याला, नामदेवाती दूध प्याला. नामदेवाची दूध प्याला, नामदेवाची दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवाती दूध प्याला, दूध प्याला, नामदेवाती दूध प्याला. फिरविले देऊळ जग माझी ख्याती. फिरविले देऊळ जग माझी ख्याती. नामदेवाची दूध प्याला. ओ नामदेवाची दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नाम याच्या हाती दूध प्याला. नरशा मेथ्याची भरविली हुंडी, धनाची चाटे जैसे देवेरी. मीराबाईसाठी विषयाच्या पेला, लाखे कोलोट्याचा ढोल पिटी. कबीराच्या मागे विनू लागे सेले, मुलं उठविले कुंभाराचे. ऐसा तुगा पंढरी राया, तुका विनवी देवा वेळोवेळा. भक्त ऐसे जाना, याला भक्त म्हणायचे बरं का. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी. आशा गेली, तृष्णा गेली, वासना गेली, संकल्प गेला, राहिलंच नाही काही. एकच विषय राहिला बा. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो दादा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावाने जनधन माता पिता. नावाने जनधन माता पिता. झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण.
ठिकाणी चाड उरले नाही बा. असं ऐसा खोटे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा. विषय तो त्यांचा झाला नारायण दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. विषय तो त्यांचा झाला नारायण. आत हरी बाहेर हरी हरीने घर व्यापिले हो फुलविले हरीने मला हो अशी अवस्था आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हरी विठाला रे विठाला. अंतरामध्ये हरी हो दिवसही नकळे रात्रही नकळे अंगी खेळे दैवत. विषय तो त्यांचा झाला हे पांडुरंग झाली पांडुरंग माली जागृती झोपली पांडुरंग पांडुरंग झाली पांडुरंग मणी जागृती सपाटी पांडुरंग पांडुरंगमणी पांडुरंग ध्यानी जागृती सोपनी पांडुरंग. विषय तो त्यांचा कुणाचा भक्त ऐसे जाणा वळखा हो. पण हे कधी महाराज आता हे सगळे टाळकरी तरुण वयामधले लोक आहेत सगळे. एक दोन सोडले थोडेसे वयस्कर सगळे तरुण पोर आहेत बा. तरुण वय सांगतोय तरुण वय हिंदवी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राला स्वराज्याचं तोरण म्हणाले राजे. वय वर्षे 16 मध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली राज्य व्हावे श्रींची इच्छा. वय वर्षे 16 माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली. वय वर्षे 16 स्वामी विवेकानंद 39 वर्षे राहिले. जगद्गुरु तुकोबराय 42 वर्षे राहिले. सावता महाराज 45 वर्षे राहिले. अरे दिल्लीहून घोडा आणतोय अय दिल्लीहून घोडा पुण्याला आणतोय 8 तासात. त्याचं नाव यसाजी. वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजतोय. त्याचं नाव संभाजी. एका रात्रीत कोंडाण्याचं नाव बदलून टाकतोय. त्याचं नाव तानाजी. खिंड लढवून मुघलांना पळवून लावतोय. त्याचं नाव बाजी. दुश्मनाला घोडे पाण्यामध्ये दिसतात. त्याचं नाव धनाजी. आणि सगळ्याला एकत्र करून स्वराज्याला तोरण मानतोय. त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. याला म्हणायचं तरुण वय. आणि तरुण वयात ठरवा मला IAS अधिकारी व्हायचंय का पोलीस व्हायचंय का प्रिन्सिपल व्हायचंय का दहावीवर जाऊन 90चे प्या खाण्याचे. तरुण वयात ठरवा. हातात काठी आली मग मला पार बोळकं झालं आणि मग म्हणले मला मीराबाई व्हायचंय. नाही जमणार. आता तुम्ही म्हणले मला पोलीस व्हायचंय जमन का. हे भाऊ म्हणले मी प्राचार्य होतोय जमन का. हे म्हणले मी आता टीचरसाठी अभ्यास करतो जमन का. यातली कुसुमाका म्हणली बाई मा वय 62 वर्षे मी आता पोलिसाचा ड्रेस घालते शिट्टी वाजून चौकात उभा राहते जमन का. मीनाबाई म्हणले जमन वय का तुला. ते म्हणले कायचं जमत बाई मी गुडघ्यात गेले. एक म्हणली कमरात गेले एक म्हणली दातात गेले. आणि कधी आणि तरुण वयामध्ये ठरवा तुम्हाला कोण व्हायचंय. भक्त व्हायचंय तरुण वयात ठरवा. जीवनामध्ये सक्सेस व्हायचंय मन मोठं ठेवा. याच्यासाठी तुकोबाराय बोलले अरे जन्मास आलात कुठं आला जन्म अशी आम्हाला माहित नाही. गाडीमध्ये राहतो वाडीमध्ये राहतो रानामध्ये राहतो बंगल्यात राहतो फ्लॅटमध्ये राहतो. पण भाकरच खावं लागते ना बा. सूर्यवंशी महाराज तक्क्यावर झोपले. डनलॉपच्या गादीवर झोपले. फार मोठा त्या ठिकाणी एसी रूम मध्ये तो झोपला. सकाळी उठून त्याला काय करावं लागतं मला सांगा बरं. भातच खावं लागतं आणि चपाती खावं लागती. आमदारा शेजारी तुमचा फोटो काढ. तुम्ही आमदार होता का मी सांगा ना. मंत्र्यासाठी मी मंत्री शेजारी फोटो काढणार आहो. तू मंत्री झाला का. 17 ऊस मिळाला त्याच्या उचलू तू काचा तो या ठिकाणी मंत्री होणार आहे. आमदारा शेजारी गेले आमदार होणार नाहीत. मंत्र्या शेजारी गेले मंत्री होणार नाहीत. पण संताच्या शेजारी जरी आले ना तुम्ही संत झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हरी विठाला रे विठाला. याच्यासाठी तुकोबाराय बोले विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. आता तुम्ही म्हणता तुम्ही सांगितलं आई वडील आवडत नाही. तिथं कोणचे माता पिता. काम क्रोध लोभ मद मच्छर आसना वासना त्रसना संकल्प अभिमान गर्व ताठा हे सगळं बाजूला गेलं. आणि मग त्या ठिकाणी काहीच राहिले नाही. गवळणी हाक मारली हरी या हो
आता मंदिरी नाही कोणी दुसरे घरी, की आता आमच्या घरात कोणीच राहिले नाही बा, तुम्ही या. कोणीच राहिलं नाही का? सगळे दौडिले बाहेर, एकही राहिले नाही बा. हरी आहो आता मंदिरी नाही कोणी दुसरे घरी, भक्ती बहिणीची लागली गोडी, बोध पुत्र त्याला जोडी, दासी जनी लोळे चरणावरी, हरी आहो आता मंदिरी. कोणतं मंदिर? हे 3.5 हाताचा दे आहे, याला मंदिर म्हटलंय. म्हणून तुकोबराय म्हणाले, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन, जनही नको धनही नको, आणि ही आसना वासना हे आई वडील आहेत हेही नको. कारण का? असा जो भक्त होतो त्याचं राखण. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, 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 निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडोले, काहीच साकडे पडोले, विषय साकडे पडोले, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. काहीच साकडे पडोले दी, काहीच साकडे पडोले दी, काहीच साकडे पडोले दी, काहीच साकडे पडोले दी. विषय तुझा झाला नारायण, विषय तुझा झाला नारायण, विषय तुझा झाला नारायण, विषय तुझा झाला नारायण, झाला नारायण, झाला नारायण. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून येदी, पण त्याच्यासाठी भक्त ऐसे जाना, त्यासाठी भक्त व्हा. हो, आता तुम्ही म्हणणार कोणाच्या आपल्याला वेळ उगत थोडा वेळ राहिलाय, 10-5 मिनिटं आहे का नाही, तेवढ्यात हे सगळं उरकायचं. वेळ आणि प्रसंगही विचारून येत नाही, काला प्रत्वे मनुष्य हा निघून जातो, आणि भगवंताचा धावा अंतकरणातून गेला तर हाके सर शिवडी घालून या स्तंभ फोडी. हाक मारली का त्याला यावं लागतं. हो का? भगवंत आहे, पण त्यासाठी काय वय? भक्त ऐसे जाना, हो जे देही उदास गेले अशा पास निवारोनी. हो का? द्रौपदीचा तुका म्हणे द्रौपदीचा धावा, तुकया बंधू म्हणे द्रौपदीचा धावा. सभे माझी पांचाळी गांजिली, कौरवानं द्रौपदीला केसाला धरून भर सभेमध्ये ओढून आणलं, आणि मग त्या ठिकाणी द्रौपदीने धावा केला. बा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून येदी. काय गंमत आहे महाराज, का धावा केला कोणाचा? हो भगवंताचा. कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावियेला, वेळ का सकया लावियेला, दीननाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीननाथ ब्रीद सांभाळिया फुले. भगवंताचा धावा केला, भगवंतानं विश्वातले वस्त्र द्रौपदीला पुरवले. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून येदी. आता लोक म्हणतात काय बा, तमाळच घातली सत्याला चालला, लोकाला काही म्हणून द्या, लोक कोणाला नाव ठेवत नाही. पहिल्या टार्गेटवर सध्या लोक महाराज म्हणजे लोकांच्या टार्गेटवर सध्या कोणता बाबा कसा, आम्हाला काही सांगायचं नाही. सध्या बाजार एवढा मोठा आहे रे बाबा, आपल्याला कुणाचंच नाव घ्यायचं नाही. कोणी कसेरा
आणि कसे खा आणि कसंही कीर्तन करा याचे आपल्याला घेणंच नाही बुवा. भारतातली संस्कृती मी तुम्हाला सांगितली. तुमच्या काळामध्ये ज्वारीला कंस याची येत होत्या का नाही, आता येते. पण पहिला काळ फेटा जर माणसाने बांधला ज्वारीचा याडा करायला गेला तो ज्वारीचा त्या ताटाकड पाहून म्हणायचा देवाचे देणे देवाचे देणे सोन्याच्या ताटाला मोत्याचे दाणे. पिकला शाळू परोपरी चढली कंस माथेवरी वावडणीला लागू चला टोपली भरून दे गतीला ढिग दाण्याचा उंचावला. पहिला काळ हो फार मोठी गंमत होती बा. किती सुंदर अशा प्रकारचा पहिला काळ होता. आताचा काळ नाही राहिला बा. भारत देश फार सधन आहे. हो इंडिया फार मोठा देश आहे. त्याच्यामध्ये आपला जन्म झाला. सुरुवातीला सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये जन्म होऊन ही संस्कृती आहे, हे संस्कार आहेत. लहान मुलाला संध्याकाळी हरिपाठ वाचायला सांगा. अरे दुर्योधन जन्मास आला तर गाड वरड बघा आता काय माझ्याकडे तुम्ही. रावण जन्मास आला अपशकून झाले. प्रभुराम जन्मास आले तर सगळ्या झाडाला पालवी फुटली. भगवान कृष्ण जन्मास आले धो धो पाऊस यायला लागला. ना आपलं पोरग जन्मास आलं तर पाऊस निघून गेला. मोठ्या गमती आहेत बा. वळण पडलं पडिले वळण इंद्रिया सकळ वळण पडलं जाय ना बाय. हो एकदा भजन करा. विठ्ठल 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 रे विठ्ठल पडिले वळण इंद्रिया सकळ. एका गावामध्ये एक मुलगा BA झाला. BA कळलं ना तुम्हाला. BA म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स. त्याच्या पुढे MA मास्टर ऑफ आर्ट्स. त्याच्या पुढं BEd बॅचलर ऑफ एज्युकेशन. हो BA झाला. BA आणि BA झाल्याशिवाय MPSCची परीक्षा देता येत नाही. BA झाल्याशिवाय IPS अधिकारी होता येत नाही. BA झाल्याशिवाय लिपिकाची नोकरी मिळत नाही. BCom झाल्याशिवाय बँकेत लागत नाही. आणि हा मुलगा पूर्वीच्या काळात आताचा नाही. आता BA BCom MSc BEd PhD सगळी रांग लागली. नोकऱ्या कुड्यात राहिल्याच नाही. त्याच्यामुळं मुली या ठिकाणी त्या नवरदेव खूप पडेत पण मुलीच लोक द्यायनात बा. मुलीचा बाप म्हणतो आपल्याकडे काय नाही राहिलं हे म्हणतो मी सगळं करून नेतो. ते म्हणतो तरी आमची तयारी म्हणते यावर्षी लग्न नाही करायचं. फार मोठे गमती मग त्या विषयाकडे जायचं नाही. एका गावामध्ये एक मुलगा BA पास झाला. BA पास नंतर त्याने MPSCची परीक्षा दिली. MPSC या परीक्षेमध्ये राज्यात पहिला आला. स्टेटमध्ये महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्याचा कारभार मुंबईला जातो. ही मुंबई राजधानी आहे. आमच्या मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत. हो आणि मध्य महाराष्ट्र तुम्ही येतात तिकडं विदर्भ आहे. आधी सांगितलं तुम्हाला अज्ञानाची घालू कीड साक्षर करू जिल्हा बीड. आमच्या वाट्याला आला आष्टी सदाई मन कष्टी काही गावात नाही गेले अजून एसटी. लय अवघड कठीण बा. आमचं बरं विचारलं तुम्ही आहे का नाही. म्हणून असणारा तो मुलगा BA झाला आणि BA झाल्यानंतर MPSCची परीक्षा दिली. मुद्दा लक्षात ठेवा. पडिले वळण इंद्रिया सकळ वळण वळण जाय ना. मुलगा MPSC परीक्षा झाला. नवा बंगला शासनाची गाडी माघ त्या ठिकाणी पोलीस पुढेही पोलीस सगळं IAS अधिकारी म्हणल्यावर आहेत IAS असते महाराज. आणि एक बंगला शासकीय राहायला गेला तो नगरच्या ठिकाणी अहिल्यानगरला राहायला गेला. जिल्ह्याचा कलेक्टर आहे बा. हो तुमच्या जिल्ह्यामध्ये 14 तालुके 14 राहता धरून तर माग 2-4 रुपये राहता तालुका झाला. तुमच्या जिल्ह्यात 14 तालुके. तुम्हाला तालुका आहे कर्जत बरोबर आहे का श्रीगोंदा आहे कर्जत. तुमच्या जिल्ह्यात 14 तालुक्यात 14 तालुक्याचा भाष क्लास 1 अधिकारी त्याला म्हणतात कलेक्टर. नंतर डेप्युटी कलेक्टर नंतर प्रांत अधिकारी नंतर तहसीलदार नंतर नायब तहसीलदार नंतर मंडलाधिकारी नंतर तलाठी भाऊसाहेब आणि त्याच्या खाली एक लिहायला लिपी सह्या करून ठेवतो 7 बारेवर निघून जातो. जिल्ह्याचा भाष ऐका. कलेक्टर आहे 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस 6 महिने झाले कलेक्टर साहेब त्या ठिकाणी राहायला गेले. बिगर लग्नाचा पर्याय होता. पगार क्लास 1चा होता आणि एक भिकारीन त्या ठिकाणी रोज जायची. पडिले वळण इंद्रिया सकळ आणि ती म्हणायची दादा मला काहीतरी खायला दे दादा मला काहीतरी खायला दे. ते उरलेला भात उरलेले भजे उरलेलं काय सगळं ते असणारं गबाळ गोबाळ घरामध्ये जेवढं राहतं तर क्लास 1 अधिकारी मला सगळा माल हा नंबर 1चा असते. सकाळी उरला का तिला देऊन टाकायचा. ती आली का पुन्हा वाढ ग माय असं म्हणायची. दाताचं दातवन
घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ मणी हो सुया घे ग बाई पोत घे हो असं म्हणायची हे तर न वाढायचा मुद्दा लक्षात ठेवा. पडिले वळण इंद्रिया सकळ. मुलगी जरा चांगली होती पण भिकाऱ्याची होती. कलेक्टरनी पाहिलं 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 6 दिवस महिना 2 महिने म्हणजे छान मुलगी आपलं लग्न नाही हिच्याबरोबर आपण लग्न करून टाकू. कलेक्टरच्या डोक्यात विचार. भिकाऱ्याचे मुलगी क्लास 1 अधिकारी आहे. त्या पोरीच्या बापाला बोलून घेतलं म्हणले तुझ्या वडिलाला इकडे बोलून घे. हे घाबरत 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 म्हणले बोला दादा मला कशाला निरोप दिला माझं काय चुकलं माझी पोरगी तुम्हाला काही बोलली का? म्हणजे काहीच नाही बोलली तुमच्या परिवार मला लग्न करायचंय. त्याने हात टेकले म्हणले दादा पोलीस मला मारतील मला अटक करतील तुम्ही एवढे मोठे अधिकारी जिल्ह्याचे क्लास 1 तुमच्यात या ठिकाणी तुमच्या बरोबर माझी मुलगी कशी बोलायचं नाही आवाज करायचा नाही. कलेक्टरचा आदेश होता. अहो बैठक ठरली आणि लग्नाची तिथी ठरली आणि मंडपामध्ये लग्न झालं. कुणाचं? कलेक्टरचं. आता भिकारीन राहिली का? नाही ना कलेक्टरीन बाई झाली. आता कलेक्टरीन बाई म्हणलं का सोपा खेळ आहे का? हो पुढं कलेक्टर माग कलेक्टरीन बाई 40,000चा त्या ठिकाणी शालू अंगावरती 40 तोळे त्या ठिकाणी डागेने अंगावरती भिकाऱ्याची पोरगी आहे. आता कलेक्टरीन बाई झाली. पडिले वळण इंद्रिया सकळ. दुर्बळाची कन्या समर्थाने नेली अवदासा निम्याली त्याची कैसी हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तोची झाली अंगे हरिरूप. नाथ महाराजांच्या असणाऱ्या हरिपाठातलं हे प्रमाण आहे. ऐका कलेक्टरीबाई मागे बसल्या. कलेक्टर साहेब पुढे गेले. एका लग्नाला हे दोघं गेले. कलेक्टर आले कलेक्टरीबाई आल्या. त्या ठिकाणी सत्कार झाला हारतुरे झाले शाल दिली हात त्या ठिकाणी फुलाचे गुच्छ हातात दिले. सगळ्यांचा सत्कार झाला. कलेक्टर साहेब निघाले. मग त्या लग्नामध्ये बऱ्याचशा बाया होत्या. कुसुमाक होती द्वारका मावशी होती वात्स मावशी होती मीनाबाईनी होती रियाकाताई होती. ह्या सगळ्याच होत्या बऱ्याच होत्या. लालाबाई हिराबाई धोंडाबाई कोंडाबाई वरच्या आळीच्या तिकाड्या आळीच्या मादल्या आळीच्या बऱ्याच बाया जमल्या. आणि मग ते म्हणले कलेक्टरीन बाई ती म्हणली व काय बघा तर ओ कलेक्टरीन बाई ती म्हणली व अहो नाव घ्या ना तुमचं लग्न झालंय. आणि मग कलेक्टरीन बाई तिचं नाव घेतलं. सोन्याचं ताट चांदीची वाटी दूध. सोन्याचं ताट चांदीची वाटी दूध दुधावर साय. कलेक्टर साहेब उपाशी आहेत वाढ ग. आधी होती दाजी आधी होती दासी हे आधी होती दासी पट्टरानी केले तिशी तिचे हिंडले जाई ना मूळ स्वभाव राई. तिचे हिंडले जाई ना मूळ स्वभाव राई. हिंडन जाई न मूळ स्वभाव जाई हिंडन जाई न मूळ स्वभाव जाई. आधी होती दासी बघा ना तुम्ही पट्टराणी केली दासी तिचा मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव गेला का वाढ ग माय नाही ना गेला स्वभाव बा. हो निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही जसाकडे बुडवणे दे. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. हो तुकोबाराने विचार केला की हे जे आहे
याचा विचार जो खरा भक्त आहे तो सत्य कर्माला सहाय्य करतो. अभंगाचा शेवटचा हो तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय. हे तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय. गाता गातली अभयनर जाणे, गाता गातली अभयनर जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. हे विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. जन दन माता पिता नाब नाबडे जन कमी करा बेस बेस नाव सत्य कर्मा भावे साह्य घातली भय नरका जाणे. तुमच्या वाणीतून एखादा मुलगा खोटं बोलून जर वाचत असेल, खोटं बोलून त्या मुलाचा प्राण वाचत असेल, नक्कीच खोटं बोला. पण तुमच्या खोटं बोलण्यात जर एखादा प्राण जात असेल, खोटं बोलू नका. तो का म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता भक्त ऐसे जाना. जे देही उदास गेले अशा पास निवारणी. आपला जन्म भारत देशामध्ये झाला, आपला जन्म महाराष्ट्र राज्यामध्ये झाला. आपल्यावर योग्य संस्कार व्हावेत,
मुलगी लहान आहे तोपर्यंत तिला हरिपाठ वाचायला द्या, तिला घरातला दिवा लावायला सांगा, तिला आईवडिलाचं दर्शन घ्यायला सांगा, तिला एखाद्या यात्रामध्ये नेल्यावर देवीच्या पुढं तिला नतमस्तक व्हायला सांगा. मोबाईलमुळे माणसे वेडे झाले वेडे. हो, मोबाईलचा या ठिकाणी एकदा मोबाईल हातात आला ना ती इंस्टाग्राम पाहिल, नको ते व्हिडिओ पाहिल, नको ते सगळं पाहिल आणि सगळे घोटाळे झाले बा. याच्यामुळं बाबांनो या ठिकाणी हात जोडून विनंती, ज्याच्या दारात, एवढे एकच उदाहरण सांगतो, सेवा संपली, वेळ संपला, ज्याच्या दारात आई वडील बसलेले आहेत, हो, आणि तिथं उषा मावशी आली, काय काकू बरं आहे का तुमचं? काकू म्हणली एकदम चांगलं चाललंय आमचं, पोराने आम्हाला फुलात ठेवलं, सगळ्यात एक नंबरचं श्रीमंत घर. दुसरा श्रीमंत सांगितला ज्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही गोळी लागत नाही, सर्दी पडसं खोकलं सोडून, हा दुसरा श्रीमंत. तिसरा श्रीमंत सांगितला ज्याने गळ्यात माळ घातली आणि दुसऱ्याला माळ घालायला प्रवृत्त केलं, तिसरा श्रीमंत. आणि चौथा श्रीमंत सांगितला सप्ताहामध्ये जे पडेल ते काम करतो सेवक म्हणून. हे चार श्रीमंत कलियुगात सांगितले. माळ परमार्थ म्हणजे अवडंबर आहे का काय? माळ करण्याची परमार्थ करा, अवडंबर नाही, धर्म बळेपणा येरी झाल्यास नुसता टाळ जरी उचलून मांडला पुण्य. लग्नात नुसत्या मित्राचे उभा राहिले पुण्य. एखादा गाडीवर पडलाय हॉस्पिटलमध्ये नेला पुण्य. एखाद्याला रात्री दवाखान्यामध्ये गाडी दिली पोच केलंय पुण्य. एखाद्याची आई या ठिकाणी आजारी पडली तुम्ही नुसते हजर झालात, तुम्हाला पाहून जर म्हातारी टाटकन उठली पुण्य. तुम्हाला पाहून जर दुसऱ्याला आनंद होत असेल तरी पुण्य आहे बुवा. लई सोयरा तुमचा मोठा आहे. हा, 2000 एकर जमीन आहे त्याला, आणि त्याला आहे बीपी, तुम्हाला आहे शुगर. मग त्याचा बीपी तुम्हाला घेता येतो, तुमची शुगर त्याला देता येते का? अहो नाही ना, पलटी करता येत बा. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले आयशे किती. हो, सगळं मिळाल, सगळं मिळाल. चंद्रामृत सुख सेवेल, असता जाता रवी दरवेल, भाई हेळा सागर तरवेल, परी त्या साधूचे भेटणं होईल का? ऐसे कैशानं भेटतील साधू. सगळं मिळाल, संत भेटणार नाहीत. बहु अवघड आहे संत भेटी, पर्या जगजेठी करुणा केली. चंद्रामृत हाता चढे, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, परी त्या साधूचे भेटना तुडे, दुर्लभ गाडे मनुष्या. अरे सगळं मिळाल, संत भेटणार नाहीत. म्हणून संताची सेवा करा, जीवनातून मुक्त व्हा. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई.